घडवण्यासाठी त्यांनी स्वतः बलिदान दिलं आणि त्या बलिदानाला काहीतरी आपण स्वतः काहीतरी जागायला पाहिजे या हेतून ही पावनवारी म्हणायला काही हरकत नाही. आणि या पावनवारीवरती आपण जरी मोजके असलो तरी अगदी खंदे काय करते राजदिंडी मार्गे हा गड सोडला त्या दिवशी रात्री आणि नंतर काय आक्रमण झालं असेल त्या काळात या नंदीला बघणं त्यामुळे ओळख जी आहे ती नंदी म्हणून जय शिवराय. आज आपण पन्हाळा पावनखिंड ही मोहीम सुरू केली, पण सुरुवातीलाच आपण जिथं नंदी मार्ग होते जिथं राजदिंडी त्या ठिकाणी पूर्वी या दरवाजातून महाराजांनी हा गड सोडला होता. आज या ठिकाणी या दरवाजाचे काही अवशेष आहेत, ते अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. इथून गड सोडायला आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं लागतात. या गडाचं आणि या मार्गाचं जतन करणं ही आपल्या सर्व मावळ्यांची जबाबदारी आहे. जय शिवराय. जय शिवराय. आता आपण मसाई देवीला पाया पडून देवीचं दर्शन घेतलेलं आणि आता इकडे चालवलं आहे मसाई देवी. या मसाई पठारावरचं एक जागृत देवस्थान, आसपासच्या पंचकृषीतल्या अनेक लोकांचं हे भक्तिस्थान म्हणजे मसाईचं देवी. मसाई देवी ही खूप जागृत देवस्थान आहे. बरोबर मसाई पठाराच्या कडेला असणारे देवस्थान आहे. थोडंसं 2 मिनिट विश्रांती घेऊन थोडंसं काहीतरी अन्नप्रसाद खाल्लेला आहे. आणि आता आम्ही आपल्या जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही काही मावळे या लागलेत आणि आम्ही त्या माऊलीने दिलेलं थोडंसं प्रसाद खाल्लेला आहे बसायच्या नावानं. आता आपण बसायपाटू सोडला असून आता कुंभारवाडीमध्ये खाली पोहोचतोय. हा निसर्ग तुम्ही बघू शकता. आता कसं आहे ही पायवाट आहे. कुंभारवाडीतून आपण खोतवाडीत आलो. खोतवाडीत आपण दुपारचं जेवण घेतलं. तिथे या ठिकाणी अर्धा तास विश्रांती घेतली आणि मग खोतवाडीतून आपण मंडलाईवाडीत आलो. मंडलाईवाडीतून आपण करपेवाडी केली. करपेवाडीतून आंबेवाडी, आंबेवाडीतून कळकीवाडी, कळकीवाडीतून रंगेवाडी आणि रंगेवाडीतून आता आपण पाटेवाडीकडे निघालोय. आणि आजचं रात्रीची आमची वस्ती पाटेवाडीत असणार आहे आणि रात्रीचं जेवणही तिथे होणार आहे आणि त्यानंतर उद्या आमचा पुढचा प्रवास होईल. काल पन्हाळ्यामधून आपण बरोबर सकाळी 8:30 वाजता पन्हाळा सोडला आणि तिथून 32 किलोमीटर आपण हे पदभ्रमंती करत करत पाटेवाडी ह्या गावामध्ये आपण काल मुक्काम केला. मस्त काल संध्याकाळी जेवण झालं. कढी भरपूर जणांनी प्याली. त्याच्यानंतर सकाळी खिचडी केली होती माऊलीने. खिचडी खाऊन आता आम्ही तिथून पुढं पांढरपाणीकडे आम्ही जाणार आहे. आणि जाताना मध्ये मोठी 2-3 जंगलं लागणार. त्या जंगलात आम्ही शांतपणे जाणार. पुढे धुकं पण आणलंय, पावसाचे चिन्ह दिसतंय आणि सगळे मावळे आता ताजे तवान झालाय. पुढे गेल्यानंतर एका वड्यावर मस्तपैकी स्विमिंग करायची. वड्या गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आंघोळ करायची आणि आंघोळ करून आपण पुढे जाणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय शिवराय. हा जो वडा आहे तो पांढर पाण्याचा वडा आणि नैसर्गिक परिस्थिती आपण बघितली तर हा डोंगर उतरला आणि आता हा दुसरा डोंगर चढायचा आहे. तर याला म्हणायची खिंड. तर जे काही पूर्वीचे ह्या नैसर्गिक परिस्थितीचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्या लोकांनी ह्या खिंडीचं इथं पूजन केलेलं आहे. आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की सगळी लोक जे आहेत ते खऱ्याच्या मागे कमी असतात आणि खोट्याच्या मागे भरपूर असतात. तरी पूर्वीची जी पूजन केलेली आहे आज अशी अवस्था झालेली आहे. तर खिंडीची नैसर्गिक परिस्थिती आपण बघितली तर या ठिकाणीच गनिमाला अडवलं गेलं आणि हे पांढर पाणी जे आहे ते मावळ्यांच्या रक्तानं ते अगदी हा वडा जे आहे तो रक्ताचा पाठ व्हायला गेला. तो हेच ठिकाण. कारण इथून वरती गनिम ज्यावेळी चढायला लागला त्यावेळी वरल्या आपल्या मावळ्यांनी ही मोठी मोठी दगडगोटे जे आहेत ते वरून फेकले गेले आणि महाराजांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी संरक्षण केलेलं आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला बघायचं असेल तर पहिली ही खिंड बघावी आणि मग पुढे विशाळगडाकडे जावं. तर आपल्याला या ठिकाणी हे जे काय कोणी इतिहासप्रेमींनी केलेलं आहे त्याला आपण
नमस्कार मित्रांनो, पन्हाळा ते पावनखिंड आणि तिथून विशालगड असा हा 55 किलोमीटरचा ट्रॅक आपण पूर्ण केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकताय आता आपण माझी उद्देश चाललेलो आहे आता घरी. तुम्ही पुढल्या वेळी नक्की या माऊली ट्रॅकर्स. जय शिवराय.